सर्वांना नमस्कार. काल अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचा 100वा भाग अपलोड केला आणि खूप आनंद झाला. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचे जाहीर आभार मानण्यासाठी हे मनोगत मी व्यक्त करत आहे. असं म्हणतात की हसण्यानं आयुष्य वाढतं. हसणाराचं मग हसवणाराचं किती वाढत असेल, हो ना? कोणालाही रडवणं, दुखवणं खूप सोपं. एक तिरका शब्द बोला किंवा अजिबात बोलू नका. नुसतं दुर्लक्ष केलं तरी माणूस दुःखी होतो. इतरांना दुःख देण्यात कसलेच प्रयत्न करावे लागत नाहीत, पण हसवण्यासाठी मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. तुमच्या कमेंट्स वाचून मला कळतं की तुम्ही किती हसलात, मग माझंही आयुष्य वाढेल ना. तुम्ही हसलात की आणि मोठ्यात मोठी लिहिलेली कमेंट्स वाचली की खूप आनंद होतो. आणि खूप जणांनी विचारलं आहे की ताई, ही स्टोरी तुम्हाला कशी सुचते? दोन्ही स्टोरी तर तुम्हाला खूपच आवडतात हे मला कळतं आहे, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही स्टोरी मला कशी सुचते. कारण अर्जुन आणि मयुरी दोन्ही स्टोरीसारखी मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या लग्नाच्या आधी खूप तिरस्कार करत होते. तरीही ते माझ्यावर खूप प्रेम करत होते, अगदी एकनिष्ठ राहून. लग्नाच्या आधीच त्यांनी माझ्यासाठी खूप काय काय घेऊन ठेवलं होतं. मी मात्र भाव खात होते, सुंदर आहे ना म्हणून. खूप अपमान केला त्यांचा. त्यांना किंमत देत नव्हते. आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे. पहिल्यांदा ते बघायला आले आणि प्रेमात पडले आणि लगेच होकार दिला त्यांनी. मला मात्र ते पसंत नव्हते. वाटायचं नको लग्न यांच्याशी. बघायला आलेले हे माझं पहिलं स्थळ. वाटायचं आणखीन स्थळं येतील आणि आणखीन जास्त चांगला नवरा मिळेल आणि यांनी होकार दिला म्हणून यांचा राग यायचा. पण हे कसले पिच्चे सोडतात. पदरात पाडून घेतली शेवटी मला. पण आता लव्ह मॅरेज वाटावं इतकं लव आहे आमच्यात. इतक्या माणसातही अर्जुन मयुरी सारखेच आम्ही गुलुगुलू बोलत असतो. पण हां, यांना यांच्या मित्रांना काहीही बोललेलं खरंच आवडत नाही. हां, आपण पण काही बोलत नाही बाबा. या कथेतली मयुरी मीच आहे. आणि तिचे लांबसडक केस, टपोरे डोळे, गजऱ्याची आवड आणि तोंडातून काही मागणार त्याआधी तिच्या मनातलं ओळखणारे तिचे अर्जुनराव. प्रेग्नेन्सीमध्ये काळजी घेणारे, पिरियड्समध्ये काळजी घेणारे, रोज एकत्र फळ खाणारे, कितीही कंटाळले तरी रात्री हातावर मेहंदी काढणारे, नेलपेंट लावणारे, सगळं मी स्वतः जगते. माझा जो लाडका नवरा आहे ना, अगदी टिकलीपासून सगळं आणतो माझ्यासाठी. एखादी गोष्ट मनापासून खाऊ वाटली आणि त्यांना नाही सांगितलं तरी संध्याकाळी ते घेऊनच येतात. सगळं कळतं त्यांना माझ्या मनातलं, कारण हे नातं मनाचं मनाशी असलेलं नातं आहे. शब्द कमी लागतात इथं. तुमच्या बाबतीतही असंच होत असेल ना? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझा नवरा रोमॅन्टिक तर भयंकर आणि एक नंबरचा चावट. कसले चावट फाजील जोक करत असतात काय माहीत. बापरे, रोमॅन्टिक मूडच बनवतात. आधी नव्हते आवडत, पण आता डोक्यावर अक्षता पडल्या आणि आम्ही पाघळलो. कसं, कधी, काय माहीत. तेव्हापासून डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तेच. पण तन्वी आणि मयुरीसारखं मी त्यांचं फिजिकली नुकसान नाही केलं, पण आपोआपच झालं. पिरियड्स आले होते ना लतासारखे. मग ते त्यांच्या कामावर गेले आणि 18 दिवसांनी हनीमून. आणि त्याच दिवशी पहिलं ऐतिहासिक टिट फॉर टॅट झालं ना भांडण. पण त्यांनी त्यांच्या स्वभावाने मला जिंकून घेतलं आणि मी त्यांचा आदर करायला लागले. आणि मग आपोआप प्रेम झालं. एकनिष्ठ प्रेमाने जग जिंकता येतं. दगडाला पण पाझर फुटतो. मग आपण तर माणूस आहे. जोडीदार दिसायला कसाही असू द्या, अख्ख्या जगात तो एकच आपल्यासाठी खूप स्पेशल असतो. आपणच आपल्या जोडीला रॉयल समजायचं. अर्जुन मयुरी म्हणजे मी आणि माझे अहो. नाव बदलून त्यांचं नाव मी एम वरून आहे आणि माझं ए वरून, म्हणून मग कथेत उलटं केलं. त्यांना ए आणि मला एम. कारण एकमेकांमध्ये स्वतःला पाहूनच, एकमेकांच्या हृदयात राहूनच तर जगतो ना आम्ही. आणि आमच्या घरात गंभीर कोणच नसतं. 24 तास हास्याचा निखळ झरा. हे जवळ नसले तरी यांचे खटाळ विनोद मस्त पुरतात टाईमपास करायला. आणि एक फोन आला तरी ते दूर आहे तसं वाटतच नाही. तर हे अर्जुनराव आहेत. तो माझा नवराच आहे आणि तन्वीच्या अर्जुनसारखाच तापट, रुद्राचा अवतार. आमची जोडी 36 गुणी आहे. थोडीच तोड. लग्न जमवताना ब्राह्मण खूप छान म्हणाला होता. असं लग्न आजपर्यंत मी पाहिलंच नाही. हटके जोडी असणार ही. पण काही जण म्हणत होते 36 गुणी जोडी नको म्हणून, कारण खूप भांडणं होतात ना. पण संसारात भांड्याला भांडं लागतं, तसं तोंडाला तोंड पण लागतंच ना. तितकंच प्रेम होतं. पण 36 गुणी जोडीसारखा संसार करण्यात खूप मजा येते. आम्हाला तरी निदान खूप मजा येते. सारखं प्रेम बोर होतं ना. मग तन्वी अर्जुनसुद्धा लिहायला घेतली. त्यामुळे रागीट नवरा बाजूला काढला. त्यामुळे दोन्ही कथा लिहिताना मला सहज सुचतात. आणि आमचं पिल्लू पण खूप बाबासारखं आगाऊ. त्यानंच मला कंठ लंगोट म्हणजे काय ग आई,
ताई ना असं विचारलं तर मला माहीतच नव्हतं हे, पण काहीतरी गमतीशीर करूया म्हणून मग तन्वी अर्जुनमध्ये तो शब्द वापरला. तर हे दोन्ही अर्जुन हे माझेच आहेत आणि मीच मयुरी आणि मीच तन्वी, आणि हे दोन्ही अर्जुन, अर्जुनराव आणि अर्जुन सर माझेच आहेत. पण कथा आहे म्हटल्यावर थोडासा मसाला तर लागतोच ना, त्याशिवाय ती कथा चटपटीत आणि खुसखुशीत कशी होणार. हा पण रॉयल गँगसुद्धा त्यांचीच आहे. ही 4 भूतं आणि त्यांचं नाव राहुल्या, चैतन्य, अभ्या आणि सचा त्यांचीच आहेत. यांच्या तोंडून ही नावं ऐकायला खूप भारी वाटतं. मी तर कॉलेजला कधी गेलीच नाही, पण त्यांची कॉलेज लाईफचे किस्से ऐकूनच मी अख्खी लाईफ जगले आणि तीच कथेत आणली. इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे माझ्या, जास्त नाही येत, पण आपली मराठीच लय भारी. पण तुमच्यामुळे शायनिंग मारायला काय हरकत आहे ना. तुम्ही कुठे फरकी आहात, म्हणून मग तन्वी अर्जुनमध्ये करते प्रयत्न. तर माय स्वीट हजबंड हाच हिरो आहे माझ्या दोन्ही कथेचा. एकाच नवऱ्याची 2 रूपं करून टाकली आणि एकच नाव दिलं अर्जुन. खरं तर एकच एपिसोड बनवला होता मी दोन्ही कथांचा, पण तुम्ही सगळ्यांच्या प्लीजने मला काही सुचूच दिलं नाही आणि तुमचा आग्रह मला मोडवत नाही. खरं तर विश्रांतीची खूप गरज आहे, पण तरीही ती अजिबात घेऊ वाटत नाही. घरचं काम, दुकान, मुलगा, नवरा, नातेवाईक, लग्न समारंभ सगळं बघून रोज 2 पार्ट बनवायचे, नॉट अ जोक. आणि आता मी एक कमेंट्स वाचली की ताई तुमचा फॅमिली फोटो पाहायचा आहे, पण सॉरी मी तो नाही शेअर करू शकत, कारण अहोंना आवडत नाही. कारण माझा आवाज जसा गोड आहे तशीच मी सुद्धा खूप सुंदर आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे माझं हे चॅनल पण त्यांना माहीत नाही आणि त्यांना माहीत न होताच मी माझ्या रिअल लाईफ हिरोला व्हायरल करून टाकलं आहे. आणि आत्ताच नाही त्यांना कळू द्यायचं. कुणी ओळखीच्या वाचकाने पाहून त्यांना सांगितलं तर माझं काही खरं नाही बाबा. मग तन्वीचे अर्जुन सर घुसतील हा त्यांच्यात. मी त्यांना सांगणार आहे, कारण हे त्यांच्यासाठी माझं ॲनिव्हर्सरीचं हटके गिफ्ट असणार आहे. पण भीती खूप वाटते मला, कारण माझे डोळे चिडले की मोठे होतात मयुरीसारखे आणि अहोंचे बारीक. मला खूप भीती वाटते ते चिडले की. खूप जणांनी कमेंट्स करून सांगितलं की ताई तू सांग खरं खरं अहोंना, पण त्यांचे रागीट डोळे फक्त मलाच दिसतात, तुम्हाला कुठे दिसणार आहेत. आणि हो, सासूचं आणि त्यांचं अजिबात जमण नाही हा. आपण तर मध्ये पडतच नाही, कारण तुम्हाला तर माहीतच आहे आजच्या काळात इतकं नवऱ्याचं कोण ऐकतं, म्हणून वेड्यात काढतात मला सगळे. पण असू दे, एकच नवरा आहे की, मग त्याचे लाड नको का करायला. आणि या कथेच्या सुरुवातीला खूप अशा काही कमेंट्स यायच्या की असं कुठं असतं का, इतकं प्रेम कोण करतं का, आजकाल असे नवरे कुठं आहेत का, असा नवरा फक्त गोष्टीत असतो. मला त्या कमेंट्स वाटताना खूप त्रास व्हायचा, पण मी सांगू नाही शकले तेव्हा माझ्याबद्दल. कसं आहे, झोपलेल्या माणसाला जागं करता येईल, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करायचं. मग मी अशा निगेटिव्ह कमेंट्स हाईड करून टाकल्या. त्याबद्दल सॉरी, पण काय करू, मला नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग केलेलं आवडतं आणि माझ्या अहोंना कुणी बोललेलं मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या प्रेमावरती शंका घेतलेली तर अजिबात आवडणार नाही. ही लव्ह स्टोरी ऐकून जोडीदारावर एकनिष्ठ प्रेम करायचं सोडून शंका का घेत बसतात काय माहीत. कुठलीही गोष्ट किंवा काम करण्या अगोदरच शंका घेतली तर तिथंच सगळं संपलं. मग पुढची वाटचाल आनंददायी कशी होणार. आयुष्य हसून कसं जगणार, जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे आता तुम्हीच ठरवा. असो, संसार आणि आयुष्य रॉयल बनवायचं असेल तर मयुरीसारखं नवऱ्याचं सगळं ऐकून वागलं पाहिजे असं नाही, पण आपला जोडीदार जसा आहे तसा स्वीकारून प्रेम केलं पाहिजे त्याच्यावर. आणि आणखीन एक, ही गोष्ट वाचून जसं तुमचं आयुष्य वाढत आहे आणि वाढत राहो हसून हसून, हीच प्रार्थना. आणि असंच इतरांचंही आयुष्य वाढावं असं वाटतं की नाही. तुमचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना जास्तीत जास्त करा ना शेअर. आपली रॉयल हटके स्टोरी होऊ द्या व्हायरल, आणि त्याचं पुण्य तुम्हालाही आणि मलाही मिळू द्या. माझा बर्थडे लवकरच येतोय, एवढं गिफ्ट तरी द्या आपल्या ताईला. आणि अहो काय हटके गिफ्ट देतील माझ्या बर्थडेला हे मला माहीत नाही. ते काहीही करू शकतात, आली लहर आणि केला कहर, अर्जुनरावांसारखा. असं त्यांचं काम. आपण फक्त जे भेटल जसं भेटल ते गोड मानून घ्यायचं. जसं त्यांना गोड मानून घेतलं. लग्नाच्या आधी कडू वाटणारे नंतर गोड गोड वाटू लागले. पण जे असणार गिफ्ट ते अपेक्षापेक्षा जास्त असणार हे नक्कीच. चला तर मग, आता अर्जुन मयूरची सेंचुरी झाली पूर्ण, आता डबल सेंचुरीची तयारी सुरू. आणि खरं सांगू, मी माझ्या या दोन्ही कथांवर माझ्या मुलासारखं प्रेम करते. आणि या दोन्ही कथाचे काही भाग माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहेत ना, तर मला माझं बाळ माझ्या सवतीकडे असल्यासारखं वाटतंय. खरमेच ना मला. पण हळूहळू ते पार्टसुद्धा मी ह्या चॅनलवर घेणार आहे.
पण वेळच मिळेना. काल अर्जुन मयुरीची सेंचुरी पूर्ण झाली. खूप खुश आहे मी. सुट्टी घ्यावी म्हटलं पण तुम्ही नको म्हणालात, म्हणून मग म्हटलं मनोगतच व्यक्त करावं. आणखीन खूप खूप सिक्रेट आणि गमतीशीर किस्से आहेत, ते कळतीलच तुम्हाला हळूहळू. एका जागी बसून बसून सतत मोबाईलमध्ये पाहून डोळे, डोकं, मान, पाठ, कंबर सगळं दुखतं. 15 मिनिटांचा व्हिडिओ बनवायला सुद्धा 4 ते 5 तास लागतात. आणि दूध तर कितीतरी वेळा जळलंय बरं का माझं या स्टोरीच्या नादात. आणि ओरडा बसलाय अहोंचा. पण आता ठरले ना, कुरकुर करायचं नाही. सगळं जसं आहे तसं गोड म्हणून घ्यायचं. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवढा एपिसोड येईल तेवढा गोड म्हणून घ्या. आणि हो, आता आपल्या स्टोरीचं नाव इथून पुढे अर्जुन मयुरी द रॉयल लव्ह स्टोरी असं असेल. कसं वाटलं हे नाव कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नाही आवडलं तरीही सांगा, मी नाही लिहिणार. आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.